नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो मोठी अपडेट. पीक विमा संदर्भातील सर्वात मोठी अपडेट. पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे. साधारणतः 2200 कोटीचा पीक विमा जमा झाला आहे. सर्वाधिक या 3 पिकांना पीक विमा जमा झालेला आहे. कोणत्या तालुक्यात, कोणत्या जिल्ह्यात पीक विमा जमा झाला आहे याविषयीची सविस्तर चर्चा आपण आज करणार आहोत. 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा झाला आहे. 2024 मधील सर्वात मोठी अपडेट आहे. पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी आपण आज घेऊन आलो आहे. बघा, खरीप रब्बी हंगाम 2024चा 25% अग्रिम पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा आला आहे. उरलेला 75% पीक विमा मंजूर झालेला होता, परंतु जमा झाला नव्हता. परंतु आता 2200 कोटीचा पीक विमा सरकारकडून जमा व्हायला सुरुवात झाली आहे. मग कोणत्या तालुक्यात पीक विमा जमा झाला आहे, कोणत्या तालुक्यात पीक विमा जमा व्हायचा बाकी आहे? सरकारी आलेल्या GR नुसार 2200 कोटीचा पीक विमा 30 जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे. आता येत्या 4 ते 5 दिवसापूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार असा निर्णय महाराष्ट्राचे जे काही कृषी मंत्री आहे यांनी घेतलेला आहे. आता पीक विमा का रखडलेला याविषयी आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती दिली. जे काय केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून जो पीक विमा कंपन्यांना 90% जास्त जो निधी होता तो देणं अपेक्षित होतं, परंतु तो निधी वेळेवर न गेल्यामुळं पीक विमा कंपन्यांना योग्य तो पैसा न मिळाल्यामुळं अपुऱ्या भांडवलामुळे पीक विमा आपला रखडलेला होता. आता ही चिंता मिटलेली आहे. सरकारने सर्व कंपन्यांना पैसे दिलेले आहे आणि याचा परिणाम असा झाला आहे की येत्या काही दिवसामध्ये आपला पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाला आहे. आज ते उद्या 2 ते 3 दिवसामध्ये या तालुक्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार आहे. यामध्ये अमरावती असेल, अकोला असेल, धाराशिव असेल, भंडारा असेल, धुळे असेल, मुंबई असेल, कोल्हापूर असेल, रत्नागिरी असेल, बीड असेल, जालना असेल, परभणी असेल. पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. खरीप आणि रब्बीचा सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे असं सरकारने जाहीर केलेलं आहे. त्यानुसार तशा हालचालीसुद्धा आता चालू झाल्या. परंतु आपलं नाव यादीत आहे का? आपल्याला 25% पीक विमा जमा असेल तरच उरलेला 75% पीक विमा आपल्याला जमा होणार आहे. म्हणजे पीक विमा 1 रुपयात पीक विमा ही सरकारची अतिशय क्रांतिकारी योजना होती. पीक विमाची लेटेस्ट अपडेट अशी आहे की ज्यांना 25% पीक विमा आला आहे त्यांनी आता बॅलन्स चेक करणं गरजेचं आहे. आपण जे खातं दिलेलं असेल अधिकृत बँकेचं, त्या बँकेवरती हा पीक विमा जमा झाला आहे का? पोस्ट हार्वेस्ट पीक विमा, यील्ड बेस्ड पीक विमा, कप अँड कॅप मॉडेलचा हा पीक विमा आहे. साधारणतः 2500 कोटीच्या घरात ही रक्कम पहिल्या टप्प्यामध्ये जमा होणार आहे. त्यानंतर उरलेला 30 जिल्ह्यांमध्ये असेल, 25 जिल्ह्यांमध्ये असेल, सर्व ठिकाणी हा पैसा जमा होणार आहे. पीक विम्यावरती जर KYCचा काही इश्यू असेल तर पीक विमा आपला होल्ड पडू शकतो, पेंडिंग पडू शकतो. KYCचा इश्यू आपण सॉल्व्ह करायचा आहे. KYC अपडेट का करणं गरजेचं असतं? तर 90 दिवस जर आपल्या खात्यामध्ये काही ट्रान्झॅक्शन झालं नाही तर बँक KYC म्हणजेच नो युअर आयडेंटिटी किंवा नो युअर कन्फर्मेशन म्हणून KYC करत असते. KYCचा अर्थ असा होतो की ती ॲक्टिव्ह अमाऊंट, जे काही आपलं अकाउंट आहे ते ॲक्टिव्ह आहे आणि काहीतरी अमाऊंटचं ट्रान्झॅक्शन त्याच्यात झालेलं पाहिजे. अशा पद्धतीने KYC जर केलं नसेल तरीसुद्धा तुमचा अकाउंट हा पेंडिंग पडू शकतो. दुसरी महत्त्वाची बाब जी आहे, आपण जो काय पीक पाहणी आहे ही व्यवस्थित दाखवली नसेल. उदाहरणार्थ आपल्या पीक पाहणीमध्ये जर एक पीक आहे आणि आपण जर त्या पीक पाणीच्या अंतर्गत दुसरं पीक जर दाखवलं असेल तरीसुद्धा आपला KYC जरी असली तरीसुद्धा हा पीक विमा रिजेक्ट होऊ शकतो. कारण यांच्याकडे सॅटेलाईट ऑनलाईन सर्व्हिससुद्धा या कंपन्यांकडे होत असतो. याच्यामध्ये जर आपल्या पिकामध्ये दुसरं पीक आपल्याला जर दिसलं तरीसुद्धा हा पीक विमा रिजेक्ट होऊ शकतो. पीक विमाची लेटेस्ट अपडेट असेल, पीक विमा संदर्भातील नवनवीन समस्या असतील. पीक विमा आत्ता बघा नवीन पोर्टल येणार आहे. नवीन पोर्टल आता चालू झालेलं आहे. याच्यामध्ये पर्सेंटेज वाईज पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंट करून कळवा. पीक विम्याची लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी किसान राजा चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. अधिक माहितीसाठी चॅनलचं बेल आयकॉन दाबून प्रेस करा, जेणेकरून नवीन माहिती सर्वात आधी आपल्यापर्यंत बघायला भेटेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.